नगर शहरात दर्ग्याची तोडफोड. अज्ञाताविरुद्ध तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगर शहरातील तोफखाना रोड परिसरात असलेल्या पठार शावली दर्ग्याची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुना मंगळवार बाजार येथील रहिवासी आवेज तमीजुद्दीन काझी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार 5 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास आवेज काझी हे त्यांचे मित्र अझीम नूर मोहम्मद राजे आणि आमिर नसीर खान यांच्यासोबत तारकपूर बस स्थानकावरून घरी परतत होते. नवरंग व्यायामशाळा परिसरातून जात असताना त्यांनी नेहमीप्रमाणे पठारशावली दर्ग्याकडे पाहिले असता दर्ग्याजवळ एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो MH13 AN 8017 उभा असल्याचे दिसले. तसेच दर्ग्याची वरच्या बाजूची रचना अर्धवट तोडल्यासारखी दिसल्याने तिघांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी दर्ग्याची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून दर्ग्याची तोडफोड करून नुकसान केले असून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तसेच इतर पुराव्यांची तपासणी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. काल रात्री नगर शहरातील तोफखाना परिसरात पठार शाह बाबा यांच्या दर्ग्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. त्या संदर्भात आम्ही तोफखाना पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन तसेच DYSP यांना कळून त्या दर्गाची परत बांधणी केली व तसेच समाजकंटकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलेला आहे. तरी मी सर्व शहराच्या नागरिक यांच्यावरनं आवाहन करतो की शहरात शांतता ठेवावी, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे अफवावर लक्षात ठेवू नका. जे काही आहे ते गुन्हा दाखल झालेला आहे. मी माझ्या सर्व भावांना विनंती करतो की त्यांना कुठल्याही अफवावर लक्षात ठेवू नका. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.